नमस्कार. अथ तो ज्ञान जिज्ञासा. सरळ सोप्या मोली मराठी भाषेत उपनिषदातलं तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मुंडकोपनिषदाचे आपण 2 मुंडक म्हणजे 4 अध्याय किंवा खंड संपवले होते आणि आज 5व्या खंडाला सुरुवात करतो. काय होतं, कधी कधी जर आवडीचा विषय निघाला तर सांगणारा भरभर सगळ्या गोष्टी आठवून सांगतो. जसं एखाद्या सासूरवास निघाला, तिच्या माहेरच्या गोष्टीविषयी, आनंदाच्या गोष्टीविषयी निघालं, किंवा कॉलेजच्या आयुष्याविषयी जर कधी आठवणी निघाल्या, दोस्त कंपनी त्यांच्यात केलेल्या मजा, तर माणूस भरभर सगळं आठवतो, ते सांगतो. आणि नंतर मग एकदम सांगताना ते समोरच्याला किती पचनी पडलं किंवा किती समजलं ते त्याच्या लक्षात येत नाही, तर मग परत एकदा ते रिपीट होतं. तसंच काहीच आहे. किंवा अजून दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर शाळेत कधी कधी काय आहे, गुरुजी शिकवतात. समजा आपले गणितातले प्रमेय समजून सांगत असले तर मग ते एका रीतीने सांगतात, परत अधिक स्पष्ट करण्यासाठी दुसरी रीत वापरून सांगतात की ह्या रीतीने हे असंच उत्तर येतं. तसं अंगिरस ऋषीला शौनकाला ते सांगायला आवडीचा विषय निघाल्याने ब्रह्मविद्येविषयी, आत्मसाक्षात्काराविषयी, आत्मज्ञानाविषयी, ब्रह्मसाक्षात्काराविषयी सांगताना झालं त्यांनी पहिल्या 4 अध्यायात म्हणजे खंडात पटपट सगळं सांगितलं. आणि उपनिषदाचे सगळे अंग जवळपास याच्यात कव्हर झाले होते. एक म्हणजे जीव, जगत आणि जगदीश्वर याचा संबंध सांगितला होता. साधना आणि मोक्षाचा मार्ग कसा आहे ते सांगितलं होतं. आणि कैवल्य काय आहे ते त्याच्यात स्पष्ट केलं होतं. मग तर आता पुन्हा हा पुढं का आला, तर ते त्यांना तितकंसं स्पष्ट झालं का नाही शौनकाला, त्याची काही कल्पना आली नाही. आणि मग त्यांनी परत सुरू केलं आणि सांगितलं ह्या तिसऱ्या मुंडकाच्या पहिल्या खंडात की काय, द्वा सुपर्ण सयुजा सखाया समान वृक्षे, हा पहिला मंत्र सुरू झाला. तर त्यांनी काय सांगितलं की हे बघ, एक झाड आहे आणि हा जो दृष्टांत आहे हा खूप प्राचीन आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. जवळपास सर्वच ठिकाणी ह्याचे उदाहरण दिलं जातं. अगदी ऋग्वेदातून आलेला आहे, त्याच्यामुळं फारच महत्त्वाचा आहे. आणि जवळपास उदाहरणं देण्यात हा अध्यात्मातला आणि उपनिषदातल्या तत्वज्ञानाचे उदाहरणं देण्यात हा बीज मंत्रासारखा अगदी पहिल्यापासून सांगितला जातो की काय, एक झाड आहे पिंपळाचं आणि त्याच्यावर द्वा सुपर्णा 2 सुंदर पंख असलेले, सयुजा सखाया नेहमी जोडीने राहणारे, एकत्र राहणारे, सखया मित्रभाव ठेवणारे काय 2 पक्षी आहेत. आणि त्याच्यातला एक पक्षी काय करतोय, तर एक पक्षी झाडाचे फळं चाखतो आणि दुसरा पक्षी शांत चित्ताने सगळं पाहत बसतो, लक्ष देतो, सगळ्या गोष्टीकडं लक्ष देतो. आणि हे उदाहरण कशाचं आहे, जीव, जगत आणि जगदीश्वर यांच्या संबंधावर पूर्ण सगळं तत्वज्ञान ह्याच्यात आलं. ह्याच्यावरती सांख्य आणि योगाचा सिद्धांत आला, न्याय आणि वैशेषिकाचं आलं, पूर्वमीमांसा याच्यातूनच आली आणि उत्तर मीमांसेला हेच लागू पडतं. म्हणून याला आपण म्हणलो होतो की हे बीज आहे. तर ते 2 जे पक्षी आहेत ते चेतन आहेत, पक्षी आहेत म्हणजे चेतन आहेत, सुंदर आहेत, सायुजा सारखे दिसणार आहेत, सुंदर पंखाचे, आणि सखया एकमेकात काय आत्मभाव ठेवणार आहेत. असं एकमेकाशी वैर असलेले नाहीत किंवा वेगवेगळे नाहीत, एकमेकाशी प्रेमाने राहणार आहेत, म्हणजे एकाच थव्याचे. आणि त्याच्यातला एक पक्षी जो काय आहे तो त्या झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर उडी मारतो, घट्ट ते फळ चाकून पाहतो, मस्त लागलं तर छान म्हणतो, पुन्हा दुसरीकडे जातो, दुसऱ्या फळाला चोच लावून बघतो, ते कडू लागला तर छी करतो, मधीच ते फळाला चोच लागल्या ते फळ खाली पडतं, दुःखी होतो, मधीच ते फळ खूप छान लागलं म्हणून खुश होतो. हे असं खुश आणि सुखदुःख भोगत राहतो. आणि ते पिंपळाचं झाड आहे, तर ते समजा इथं गृहीत धरले गेलेलं आहे की तो म्हणजे सगळा पसार आहे, हा ब्रह्मांडाचा पसार आहे. आणि एक जो पक्षी आहे तो ह्याच्यासारखाच आहे,
सुंदर दिसणार आहे, ह्याच्याशीच प्रेमभाव ठेवणार आहे. आणि तो काय करतो, नुसतं बघतो. तो कशाचा आहे, परमात्म्याचं प्रतीक आहे. परमात्मा निव्वळ बघत बसतोय काय चाललंय, हा कसा आपल्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्ड करतोय, कशी प्रतिक्रिया देतोय, याला काय होतंय ते पाहत बसतो. आणि पुढच्या, आता हे अजून स्पष्ट होण्यासाठी अजून पुढचं एक मंत्र घेऊत. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की काय, समान वृक्षे पुरुषो, ते जे झाडावर जे दोन पुरुष आहेत, आतापर्यंत पक्षी म्हणले होते, तर आता पुरुष म्हणल्यानंतर मी मनाने हे पुढं वाढवलेलं नाही, उदाहरण समजून सांगितलं नाही, हे याच्यातून स्पष्ट होतं की ते जे दोन पुरुष आहेत, पुरुष इथं याचा अर्थ तत्व, ते जे दोन तत्व आहेत ते काय करतायत, त्याच्यातला जो एक आहे, जो फळ चाकतोय तो निमग्ने, चाकण्यात आणि उपभोग घेण्यात निमग्ने जीवात्मा. सुखी दुःखी होतोय, परेशान होतोय, गोंधळून जातोय. आणि तो काय आहे, सुखदुःखाच्या ठाई गुलाम. जसे आता हे आपले सगळे जीवात्मा काय आहे, जन्मही आपल्या हातात नाही, कुणाच्या पोटी यावं, मरण कुठे येईल काय सांगता येत नाही, जीवनात काय काय येईल ते सुखाने, चांगले जर प्रसंग आले तर सुखाने सुखी होतो, दुःखाने दुःखी होतो, कुठून आलो माहिती नसतं, कुठं चाललो माहिती नसतं, हे सगळे गोंधळलेलं आहे, निमग्न. आणि मग त्यांनी सांगितलं, त्याने जर दुसऱ्या, तो गुलाम आहे, दुर्बळ आहे, गोंधळलेला आहे, दुःखी आहे, त्यांनी जर दुसऱ्या, त्या सबल ईश म्हणलेलं आहे. इथं ईश म्हणजे आपण म्हणतो ना जगदीश, जगाचा मालक, लंकेश, आपण रामायण महाभारत पाहत होतो, लंकेचा ईश. ईश म्हणजे समर्थ, त्याचा मालक, त्या मालक पक्षाकडं, त्या अनिश पक्षाने म्हणजे दुर्बळ गोंधळलेल्या त्या बिचाऱ्या पक्षाने जर पाहिलं आणि जाणून घेतलं, त्याचा महिमा त्याला जर समजला, तर तो काय होईल, त्याच्यासारखाच होईल. हा ह्याचा, या दोन मंत्राचा भावार्थ खूपच प्रसिद्ध आहे. आपण पुन्हा एकदा काय करूत, हे दोन्ही मंत्र एकदा नीटच ऐकूत. सयुजा सखाय समानं वृक्षं परिषस्व जाते, तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्ति अनश्नन्नन्योऽभिचाकशीति, समाने वृक्षे पुरुषो निमग्नो नीशया शोचति मुह्यमानः, जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमिति वीतशोकः. तिसरा मंत्र येतोय, यदा पश्यते, जेव्हा त्या जीवात्म्यानी, द्रष्टा पक्षानी, त्या समर्थ सुवर्णवर्णी, रूपवर्म म्हटलेलं आहे, ब्रह्मयोनी पुरुषास पाहिल, करताय, जो करता आहे, ईश आहे, ब्रह्मयोनी आहे. ब्रह्मयोनी म्हणजे ज्याच्यापासून हे ब्रह्म तयार झालं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण शिकलो होतो, पहिल्यांदाच पाहिलं होतं दुसऱ्या मुंडकाच्या दुसऱ्या खंडात, की काय आहे, ब्रह्मयोनी. ब्रह्म कोणतं आहे, तीन आहेत. आत्मा ब्रह्म आहे, परमात्मा ब्रह्म आहे, आणि ही सगळी, हा संसार सुद्धा ब्रह्म आहे. तर ते जे, आणि ह्याच्या सर्वोच्च ब्रह्म परमात्मा आहे म्हणून सांगितलं होतं. तर त्या ब्रह्म, हे ब्रह्म तयार करणारा जो सर्वोच्च ब्रह्म आहे, आपण तो श्लोक शिकलो होतो, त्याला जो हा पाहिल, त्याचा महिमा जाणून घेईल, तर काय होईल, तर तो निरंजन होईल. आणि दोन्ही पुरुष मग एक साम्य प्राप्त करतील. हा जो जीवात्मा आहे, त्याला जर हा परमात्म्याचं सगळं महत्त्व कळलं, लक्षात आलं, आत्मा त्या परमात्म्यापाशी जाऊन आत्म्याला त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला, त्याचा महिमा कळला, त्याचे जे काय चमत्कार आहेत ह्या जगात आपण पाहिलं तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा ईश्वराचे चमत्कार आपल्याला दिसतात. आपण अजूनही, अगदी छोट्यातले छोटं उदाहरण द्यायचं झालं तर, आपण अजूनही पहिला हृदयाचा ठोका का पडतो किंवा कसा पडला ते आपल्याला
अजूनही ज्ञात नाही झालं. कोणती गोष्ट तिथं येते की पहिला श्वास सुरू होतो किंवा मानवी रक्त पुन्हा तयार करायचं अजूनही जमलं नाही. तर हा जो ह्या असे जे चमत्कार आहेत त्या जगदीश्वराचे हे जो जाणेल तर काय होईल, हा जीवात्मा आणि परमात्मा एका लेवलला येतील, दोन्ही सारखे सारखेच होतील, एकदम साम्य येईल त्याच्यात. आणि काय होईल, निरंजन होईल, निष्कलंक होईल. त्याचे काय होईल, पाप पुण्य दोन्ही धुतले जातील. नुसते पाप धुतले जाणार नाहीत, पुण्यसुद्धा धुतले जातील. का तर त्याच्याशी साम्य व्हायला, त्याच्याशी एकरूप व्हायला पुण्यसुद्धा लागत नाही. पुण्याचे सुद्धा संस्कार आहेत, त्याच्यानंतर पुन्हा पुण्याने सुद्धा पुनर्जन्म घ्यावा लागतो. अगदी योगी निष्कलंक होऊन पाप पुण्य दोन्ही संपून मग तो मुक्त होऊ शकतो योगी. हे इथं सांगितलंय की तो योगी मग निष्कलंक होईल, दोषरहित होईल आणि दोन्ही पुरुष परमसाम्य प्राप्त करतील. चौथा मंत्र येतो, प्राणो हाच परमात्मा सगळ्याचा प्राण आहे, मुख्य आहे, प्रधान आहे, जो काय सर्वत्र भरलेला आहे. आता परत परमात्म्याची महती आपण याच्या अगोदर दोन्ही मुंडकात ते शिकलो की तो सर्वत्र आहे, सगळीकडे कणाकणात भरलेला आहे, कण सुद्धा त्याच्यातच आहे. आणि हे ज्याला समजलं त्याचे वैशिष्ट्य ते सांगतात की तो काय होईल, तो न अतिवादी भवेत, अतिवादी होणार नाही. तो काय करू शकणार नाही, जास्त बडबड करत बसणार नाही, तो कुणाला काही सांगायच्या भानगडीत पडणार नाही. बघा ना, आता समजा खरोखरच आज मला एकदमच असं संध्याकाळी रात्री 2-2:30 वाजता जप करत बसलो असताना समजा साक्षात्कार झाला. मी सकाळी उठून कुणाला जर माझ्या मित्राला सांगितलं, बघा रे आज असं झालं, म्हणून मला दिव्य पुरुष माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, जा बेटा तेरा कल्याण हो गया, तू जिसके सर पे हात रखेगा तू, असं तेव्हा ते खोक्या मारतो, खोटं बोलतो का, आम्हाला फसवतो का. आणि असे फसवणारे बाबा खूप आहेत आपल्याकडे, आहेत की नाही. पण जो खरा योगी तो ना अतिवादी म्हणे, तो बडबड करणार नाही. कारण त्याला एकदा लक्षात येईल की हे जे आपण जास्तीत जास्त बोलतो कशाविषयी, संसाराविषयी, प्रपंचातल्या घडामोडी, शेअर मार्केट असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, साहित्य असेल, कुठल्या कला असतील, ह्या सगळ्याविषयी जे बोलतो ते त्याला त्याच्यात इंटरेस्ट राहणार नाही. आणि परमात्म्याविषयी तो कुणाला काही जास्तीचं वर्णन करून सांगणार नाही का, ते वर्णनाच्या पलीकडचा अनुभव आहे. साखर गोड आहे तर साखरेचं वर्णन करता येईल, गोडीचं काय करणार आहे. आता अजूनही हे याच्यावरती पुष्कळ सगळं पुढं खुलासेवार करता येईल, पण आपल्या व्हिडिओच्या मर्यादा येतात. आत्मक्रीडा, ते काय, स्वतःच्याच आनंदात मग्न राहील, आत्मक्रीड राहील, स्वतःशीच निमग्न राहील, पण क्रियावान राहील. असं लगेच स्वतःचीच गुरफटून बसल असं नाही, कामं करत राहील, सगळीकडं व्यवस्थित बोलचाल करता येईल, पण स्वतःमध्ये दंग असलेला, आपण त्याला म्हणतो रमता जोगी, म्हणतो की नाही. पुष्कळ ठिकाणी आपण ऐकलेलं, आपण तर अनुभवलेलं तर काहीच नाही. असा बनेल हे इथं स्पष्ट सांगितलं. आणि ब्रह्मवेद वरिष्ठ होईल, तो विद्वानापेक्षाही विद्वान असेल. ठीक आहे, मला वाटतं आजच्या व्हिडिओ पुरतं एवढं पुरे. अजून पुढं जे काय सांगितलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये